प्रियांनो, हरवलेले मेंढरू हा दाखला सांगितल्यानंतर येशूने आपल्याला दुसरा एक दाखला सांगितला. येशू म्हणत आहे, अशी स्त्री कोण आहे तिच्याजवळ 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर ती दिवा लावून व घर झाडून ते सापडेपर्यंत शोध करीत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणीस व शेजाऱ्यास बोलावून म्हणते, माझ्या हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. आणि या दाखल्यातही पहिल्या दाखल्याप्रमाणे काहीतरी हरवले व त्याचा शोध केल्यावर ते सापडले आणि त्यामुळे मोठा आनंद केला गेला. पण प्रियांनो, या दोन्ही दाखल्यात 2 वेगवेगळ्या वर्गांविषयी सांगण्यात आले आहे. जे हरवलेले मेंढरू होते त्याला समजत होते की ते हरवले आहे, परंतु त्याला स्वतः परत जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. आणि ते हरवलेले मेंढरू म्हणजे असे काही लोक आहेत जे परमेश्वरापासून बहकले आहेत व मोठ्या चिंतेत पडले आहेत. आता हरवलेले नाणे म्हणजे असे लोक जे गुन्हे व पापात गुंतलेले आहेत, तरी त्यांना त्याची कल्पनाही नाही. ते परमेश्वरापासून लांब आहेत आणि त्यांना त्याची समजही नाही. प्रियांनो, हरवलेले मेंढरू तर कळप सोडून जंगलात व डोंगरात गेले होते, पण हे नाणे तर घरातच हरवले होते. ते हाताजवळ होते तरी ते शोधले तरच सापडणार होते. हा दाखला विशेष कुटुंबांसाठी आहे. घरातील जी माणसे, मुले आहेत त्यांच्या बाबत आहे. नाणे जरी धूळ व कचरा खात पडले होते तरी ते चांदीचे होते. मालक ते नाणे शोधून काढतो कारण ते मौल्यवान होते. आणि प्रत्येक मनुष्य कितीही पापी असला तरी परमेश्वराच्या दृष्टीने तो मौल्यवान आहे. नाण्यावर जसा सत्ताधारीचा शिक्का असतो तसाच मानवावर परमेश्वर निर्माता आहे असा शिक्का असतो. तर घरातील एक व्यक्ती हरवली असेल तर घरातील सर्वांनी शोधण्याचा प्रयत्न करून त्या व्यक्तीला परमेश्वराकडे परत आणावे. कारण मुले ही परमेश्वराची लेकरं आहेत. ते परमेश्वराची मालमत्ता आहे आणि या मालमत्तेचा आपण कसा उपयोग केला याचा हिशोब आपल्याला परमेश्वराला देणे आहे. जे लोक धार्मिक बाबतीत गोडी घेत नाहीत अशा लोकांना आपण भेटतो का? आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो का? एका व्यक्तीचे मोल कोण जाणू शकेल? तुम्हाला त्या व्यक्तीचे मोल पाहायचे असेल तर गेत्सेमनी बागेत ख्रिस्त किती वेदना सोसत होता ते पहा. क्रूसावर त्याने आपल्या पापांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. त्या येशू ख्रिस्ताकडे पहा.